नमस्कार मित्रांनो, मी अँकर GS. आज आपण आलेलो आहोत गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी सुरतमध्ये असलेलं भव्य असे प्रशस्त मंदिर स्वामीनारायण यांचं. आणि आपण नुकतंच बघितलं तर या ठिकाणी सर्वच ब्रह्मांड, सर्वच देवस्थान एकाच छताखाली आपण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी श्री पार्वतीचे मंदिर आहे, श्री पार्वती मंदिर आहे, त्याच्या समोर आहे त्या ठिकाणी दर्शन लाभलेलं आहे. तसेच या ठिकाणी गणपतीचे मंदिर आहे. आणि आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय अप्रतिम आणि खरंच त्या कलाकारांना खरंच भाग द्यावी लागेल. या ठिकाणी घनश्याम मंदिर असेल, त्यानंतर राधाकृष्णाचं मंदिर असेल, घनश्याम गल्ला असेल. तर बघा या ठिकाणी नॅचरल फ्रेश पाण्याचे फवारे, अश्वमेध या ठिकाणी सुद्धा आहेत. तर अशा प्रकारचं गुजरातमधील सुरत या ठिकाणी गुरुकुल आणि या ठिकाणी असलेलं स्वामीनारायण मंदिर अतिशय मनाला भावून टाकतात. सर्व भाविकांची गर्दी या ठिकाणी असते आणि सर्व भाविक या ठिकाणी आपल्या मनोकामना पूर्ण करू शकतात. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये, मंगळमय वातावरणामध्ये आपल्याला भाविक भक्त येताना दिसत आहेत. आता या ठिकाणी निळकंठ वर्णी यांचं मंदिर आहे, श्री सीतारामजी यांचं सुद्धा मंदिर आहे. या ठिकाणी बरेच असे मंदिर आहेत. तिरुपती बालाजी, तुम्हाला नुकतंच मी या ठिकाणी तिरुपती बालाजी या ठिकाणी स्वामीनारायण भगवान साक्षात लाईव्हमध्ये आपण बघू शकता. स्वामीनारायण भगवान यांची प्रतिकृती अतिशय अत्यंत बोलकी आहेत, जणू काही साक्षात ते आपल्यासमोर संवाद साधत आहेत. तर या ठिकाणी गुरुकुलची बिल्डिंग आहेत आणि हे बघा आता सध्या 5 वाजलेले आहेत. अतिशय इंग्रजकालीन अशा पद्धतीची ही बिल्डिंग आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन दिसत आहे. या ठिकाणी तिरुपती बालाजीसुद्धा आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकता. आणि खरोखरच अप्रतिम असं या ठिकाणी असं वाटतं या ठिकाणून जावं असं नाही. आणि ते समोर हनुमानजी, पवनपुत्र हनुमान या ठिकाणी आपण बघतोय. अतिशय अप्रतिम अशी प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी बनवलेली आहे आणि मनाला मोहून टाकणारी ही सर्व दृश्य आपण या ठिकाणी बघतात. एकाच छताखाली शेषशाही विष्णूजी महाराज यांचंसुद्धा या ठिकाणी, विष्णुनारायण भगवान यांचंसुद्धा आपण या ठिकाणी दर्शन घेऊ शकता. म्हणजे एकाच छताखाली, एकाच शिडीमध्ये आज आपण सर्व ब्रह्मांडाचं दर्शन घेतलेलं आहे. तर परत एकदा मी गुजरात शहरातील सुरत या ठिकाणी गुरुकुल हा जो एक भव्य स्पॉट आहे, या ठिकाणी आपण येऊन सर्वच देवी देवताचं आपण दर्शन घेऊ शकतो. तर मी तर या ठिकाणी आलेलो आहे, तुम्ही सुद्धा अवश्य आणि भेट द्या. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.